सर्वांना माझा नमस्कार. आपण ज्ञानेश्वरीच्या 170व्या भागामध्ये आज आपण आलो आहोत आणि आपण अध्याय 14वा जो गुणातीत योग हा आपण बघतोय. या अध्यायाच्या आपण शेवटच्या भागामध्ये आता आपण साधारणपणे आलो. अजून एखाद्या याच्यामध्ये हा अध्याय आपला साधारणपणे संपेल असं मला वाटतंय. पण 20 श्लोक आतापर्यंत पाहिले आहेत आणि याच्यामध्ये साधारणपणे 27 श्लोक आहेत या अध्यायामध्ये. मागच्या वेळेस आपण असं पाहिलं की भगवंतानी सत्वगुण, रजोगुण, तमोगुण याचं वर्णन केलं आणि या गुणांच्या पलीकडे जो पुरुष जातो तिन्ही गुणांच्या पलीकडे त्याला गुणातीत असं म्हणतात. आणि तो गुणातीत होतो म्हणजेच तोच परमात्मा होतो. तो गुणांच्या पलीकडे कसा जातो याचं त्यांनी वर्णन केलं होतं. तर असं सगळं अर्जुनाला सांगितल्यानंतर अर्जुनाने असा प्रश्न विचारला परमेश्वराला, तो आता आपण घेऊया. म्हणजे तो जो आहे प्रश्न तो 21व्या श्लोकामध्ये अर्जुन असं विचारतो भगवंताला. अर्जुन म्हणाला, हे प्रभू, या 3 गुणांच्या पलीकडे गेलेला पुरुष कोणत्या लक्षणाने युक्त असतो, त्याचा आचार कसा असतो, तो 3 गुणांचे कोणत्या तऱ्हेने अतिक्रमण करतो. म्हणजे अर्जुन असं म्हणतो की तुम्ही मला 3 गुणांच्या पलीकडे जो गेला त्याला तुम्ही गुणातीत म्हणतात. असा जो पुरुष आहे हा पुरुष कसा दिसतो, कसा वागतो, कसा बोलतो, त्याचा व्यवहार कसा असतो आणि कशा रीतीने या 3 गुणांच्या पलीकडे गेला हे आता तुम्ही कृपा करून मला सांगा. आता प्रश्न अर्जुनने साधा प्रश्न विचारलाय, पण साधा प्रश्नाचे पण माऊलींनी काही ओव्या रचली आहेत. माऊली म्हणतात, त्या सुखाने आनंदाने अर्जुन विचारू लागला की महाराज, या पुरुषामध्ये असा बोध राहतो, तो पुरुष कोणत्या लक्षणाने जातो, तो गुणातीत काय करतो, कोणत्या प्रकारे गुणांचे उल्लंघन करतो, हे कृपेचे माहेर असलेल्या भगवंताने सांगावं. म्हणजे अर्जुन म्हणतो, तुम्ही साक्षात भगवान श्रीकृष्ण कृपेचं माहेर आहे. आपण म्हणतो श्रीच्या भक्तीमध्ये मी माझ्या माहेरी गेले, पण तो भगवंत काय कृपेचं माहेर, तिथे गेले की सदैव कृपाच होते. मग काही विचारायला काय हरकत आहे, तो सांगणारच आहे, आपल्यावर कृपा करणारच आहे. आणि मग तो म्हणतो की हा हा जो गुणातीत पुरुष आहे यांनी काय उल्लंघन करून तो तिकडे गेला ते मला सांग, आणि तो कसा व्यवहार करतो, कसा वागतो बोलतो ते मला सांग. त्या अर्जुनाच्या प्रश्नावर ऐश्वर संपन्न भगवान श्रीकृष्ण उत्तर देत आहे. भगवान श्रीकृष्ण कसे ऐश्वर संपन्न आहे. माऊली काय म्हणतात, ते ऐश्वर संपन्न म्हणजे ऐश्वर्याने युक्त अशा आहे. भगवंत म्हणते, अरे अर्जुना, तुझी प्रश्न विचारायची पद्धत फार सुंदर आहे. अर्जुना, तू गुणातीत काय कर्मे करतो आणि गुणातून कसा तरुण जातो असे एवढेच काय विचारतो, कसा तरुण तो एवढं काय, अजून काही तू विचारायला पाहिजे होतं. तुझं म्हणणं कसं आहे की खरं जे आहे ते खोटं कसं सांगता येईल असं विचारण्यासारखं झालं. तर गुणातीत ज्याला नाही तो गुणांच्या अधीन तर नसतोच, आणि जर तो गुणांच्या खरंच अधीन होत असेल तर त्या गुणांच्याकडून नागवला. हा गुणातीत आहे, तो गुणांच्या अधीन कधीच नसतो, गुणांच्या पलीकडे तो गेलेला असतो. तर तो गुणांच्या अधीन असतो, तो गुणांकडून तो नागवला गेला असतो. म्हणजे गुणांकडून त्याचं बरे वाईट कर्म त्याच्याकडून करून घेतले असे तो पहिल्यांदा लक्षात घे. त्रिगुणांच्या घाणेरड्या नरकात असून तो गुणांच्या अधीन होतो किंवा होत नाही कसे ओळखायचे. त्या त्रिगुणांमध्ये प्रत्येक माणूस जन्म घेतला म्हणजे तो त्रिगुणांमध्ये येतो. आणि त्रिगुण कसे चांगले असं नाही म्हणता येणार. ते जे त्रिगुण आहेत यांच्या आधी तो त्रिगुण कसे घाणेरडे आहेत असं परमेश्वरच म्हणतात. आणि त्यांच्यातून तो कसा बाहेर पडतो हे मी तुला सांगतो. हा संदेह मनात बाळगत असेल तर तुला तो प्रश्न कुशाला विचार, त्याचे उत्तर ऐक. आम्ही त्या गुणातीताचे लक्षण करू, आता मी त्याचे तुला उत्तर सांगतो. मग पुढच्या प्रश्नामध्ये भगवान त्याचा एक सांगतात. 22 भगवान म्हणाले, सत्व कार्य प्रकाश, रज कार्य प्रवृत्ती, तम कार्य प्रवृत्ती झाला असं दुःख बुद्धीने द्वेष करत नाही किंवा दूर केले असं सुख बुद्धीने त्यांची इच्छा करत. भगवंत काय सांगतात की हा जो पुरुष आहे ते सत्व कार्य म्हणजे सत्व कर्म जे आपण करत असतो सत्वगुण, तर ते सत्वगुणाचा जो प्रकाश आहे असं जे कार्य किंवा रजोगुण आहे, रजोगुणाच्या ज्या विविध प्रवृत्ती मनामध्ये निर्माण होतात, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, आणि तमोगुण आहे त्याच्यामध्ये सारखे मोह निर्माण होतात.
असे प्रवृत्त झाले त्याच्यामध्ये, तो दुःख करत बसत नाही, काय माझं मन धावतंय इकडे, याचं तो दुःख करत बसत नाही. आणि समजा या सगळ्या प्रवृत्तीच्या पासून दूर गेल्या, तिन्ही गुणांच्या तिन्ही प्रवृत्ती दूर गेल्या, तर त्याच्याबद्दल तो सुखबुद्धीने त्याची इच्छा पण करत नाही, किंवा सत्वगुणामधली एखादी गोष्ट मला नाही मिळाली तर सुखबुद्धीने असं म्हणत नाही की मला ती मिळालीच पाहिजे होती. त्या रजोगुणामध्ये एखादी गोष्ट मागत असतो म्हणून ती निवांत तो म्हणत नाही मला नाही, तो नाही मिळाली तरी ठीक, नाही मिळाली तरी ठीक, माझं काही म्हणणं नाही, तो असा नाही. आता याच्याकरता माऊलींनी काही ओव्या रचल्या. माऊली काय सांगतात, रजोगुणांच्या उत्कर्षाने तो गुणातीत पुरुष ज्यावेळी प्रवृत्तीने वेढला जातो, त्यावेळी त्याच्या देहात कर्माचे अंकुर फुटतात. तेव्हा मी एक मोठा कर्मठ आहे असा श्रीमंत अभिमान त्याला प्राप्त होतो. अथवा कर्माची निर्यात झाली, कर्माचे दारिद्र्य प्राप्त झाले, तरी सुद्धा त्याच्या बुद्धीला खेद व्हायचा, पण तोही होतो. माऊली म्हणतात की रजोगुण जे आहे, रजोगुणामध्ये काय होतं की माझं घर, माझा बंगला, माझी गाडी, माझी नोकरी, माझं पद, माझ्या मुलीला मी मोठ्या घरी दिलं, माझ्याकडे एवढे दागिने, हे सगळं रजोगुणातले गुण असतात. ते रजोगुणाच्या प्रवृत्तीने ज्यावेळी हा पुरुष वेढला जातो, कारण देह येऊन आला म्हणजे काहीतरी तर प्रवृत्ती निर्माण होणार समाजामध्ये राहताना. या प्रवृत्तीने वेढला गेल्यानंतर कर्माचे विविध अंकुर फुटतात, हे करेन ते करेन ते करेन. पण त्यावेळी तो वेढला जातो, पण तो असं म्हणत नाही की मी हे सारे कर्म करतो, त्याचा त्याला अहंकार राहत नाही. मी हा काही अहंकार त्याला नसतो, किंवा हे कर्म फेल गेली आणि त्याला दारिद्र्य आलं, काहीच त्याच्याकडे राहिलं नाही, त्याचं दुःख पण तो बाळगत नाही, कारण तो गुणांच्या पलीकडे. कारण याचा अर्थ काय आहे, भगवंताला काय सांगायचं आहे की देहाने आल्यानंतर काही ना काही तर कर्म करणं भागच आहे, कर्म करणं भागच आहे, पण तो गुणांच्या पलीकडे गेलेली त्याची जी अवस्था आहे, त्या अवस्थेत जेवण करणं हे कर्मच आहे की नाही. शरीर टिकवायचं तर जेवण करायला लागेल, श्रावणादी क्रिया करायला लागतील, कुठेतरी झोपायला लागेल, झोपायचं तर मग अंथरूण पाहिजे, मग पांघरून पाहिजे, अशा साऱ्या गोष्टी पाहिजे की नाही त्या. तर त्याला मनासारखं नाही मिळालं तरी तो त्याचा खेद व्यक्त करतो, आणि मनासारखं मिळालं असा मोह ठेवत नाही की हे मला मला मिळालंय, माझ्या कर्तृत्वाने मिळालं, असा तो असतो. तर याचं एक उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं, तर असं उदाहरण देता येईल. बगदादमध्ये एक थोर महिला, मुस्लिम महिला संत होऊन गेलेल्या आहेत. नाव आठवलं की नाव मी तुम्हाला त्यांचं सांगतो. तर त्या त्यांच्या जीवनामध्ये गुलाम म्हणून विकल्या गेल्या होत्या एका सरदारांना. आणि त्या काळामध्ये गुलाम म्हणून महिला आणि पुरुष विकण्याची पद्धत होती. तर त्यांना पहिल्यापासूनच देवाची आवड होती, त्यांना देवाच्या प्राप्तीची ओढ लागली. तर त्या नेहमी परमेश्वराची प्रार्थना करताना त्याला म्हणायच्या, तर तुम्हाला असं गुलामगिरीमध्ये जखडून ठेवलं, तर मला माझं जे गुलामगिरीमुळे जे जे काम करायला लागतात बस ते मला सगळी करायला लागतात. आणि मग तुझं जे तुझी जी प्रार्थना करणे, तुझं जे मनन चिंतन करणे, तुझं जे ध्यान करण्याला मला वेळ कुठे मिळतो. पण तुझी प्राप्ती मला व्हायची असेल आणि तुझ्यासारखं मी व्हायचं असेल, तर तूच या अवस्थेमधून मला काढलं पाहिजे, दुसरं कोण मला काढणार आहे अवस्थेत. आणि तिचे जे मालक होते, तो सरदार होता, त्याच्या एकदा असं लक्षात आलं की अरे हिला रागवलं आपण तर जरा विपरीत गोष्टी घडताय आपल्या बाबतीत, आणि हिच्यामध्ये काहीतरी असे सात्विक गुण आहे की ज्याच्यामुळे शुभ घटना घडतात आपल्या. आणि मग त्याच्या लक्षात आलं की नाही ना, हळूहळू त्याचा भाव त्याच्याबद्दल बदलत गेला, आणि बदल्यावर एक दिवशी त्यांनी तिला मुक्त करून टाकलं. त्याच्या ते संत म्हणून आपल्या काम करायला लागले पुढे, साध्या झोपडीमध्ये राहायच्या आणि साधं जीवन होतं. आणि तसं जीवन असतानाही त्यांनी कधी खेद व्यक्त केला नाही, आणि ते आपलं जीवन जगत राहिले. पण अशा अवस्थेमध्ये त्यांचा जो उपदेश होता, तो उपदेश सगळ्या लोकांना आवडला, आणि तो आवडल्यानंतर बरेच लोक त्यांना भेटायला लागले. एकदा एक फार मोठे संत त्यांना भेटायला आले, आणि त्यांनी पाहिलं, हा राबिया नाव त्यांचं, मला वाटतं बरोबर आहे. तर राबिया घरामध्ये झोपायला साधं एक ज्याला आपण म्हणतो एक साधं सतरंजी सारखं आहे, ते फार चांगल्या अवस्थेमध्ये नाही. उशीशी एखादी वीट आहे, कधी उशी पण नाही. तर ते म्हणाले, राबियाजी, तुमच्याकडे तर झोपायला पांघरायला काय अंथरुण नाहीये, काही छान व्यवस्था नाहीये. माझे बरेच श्रीमंत शिष्य आहेत, त्यांना मी कोणाला सांगून तुमची सारी व्यवस्था करून देतो म्हणाल.
त्याची काही आवश्यकता नाही म्हणे, त्याची मला खरोखर काही आवश्यकता नाही. आणि मग म्हणजे तिला खेद नव्हता त्याचा, असलं काही नसलं, कारण ती गुणातीत होती, गुणांच्या पलीकडे गेले. दुसरे एक संत तिच्याकडे आले आणि त्यांना काही सिद्धी प्राप्त होत्या. त्यांना एक सिद्धी प्राप्त काय होती की ते पाण्यावरती तरंगायचे. एक सिद्धी त्यांना मिळाली, सिद्धीमुळे त्याला अहंकार आलेला होता. राबियाची आपण चर्चा करूया धर्मावरती, पण आपण पाण्यावर बसूनच चर्चा करूया. हे नदी समुद्राचं जे पाणी आहे त्याच्यावर बसून आपण चर्चा करू. तिच्या लक्षात त्यांचा काय भाव आहे. ती म्हणजे पाण्यावर कशाला बसायला पाहिजे, आपण हवेत तरंगून चर्चा करूया. आखरी लक्षात तर यांना काय हवेत तरंगता येत नव्हतं, त्यांची मोठी पंचायत झाली. हा, मग त्यांनी तिला सांगायचं काय होतं की याच्यामध्ये पडू नका बा तुम्ही. परमेश्वराचं साधं सांगणं काय आहे की बाबा परमेश्वराची भक्ती करावी, परमेश्वराचे ध्यान करावं, परमेश्वराचं नामस्मरण करावं, गोरगरिबांची सेवा करावी, आपल्यामुळे कोणाला पीडा होईल असं वागून, इतकं साधं सरळ अध्यात्माचा साधा सरळ अर्थ आहे. आणि परमेश्वर जसं ठेविल तसं राहावा. हे दे ते दे, हे दे ते दे, काय त्याची इच्छा आली तर तो देणारच आहे. तो ठेवेल तसं राहायचं. साधं सिंपल काय, असा साधा अध्यात्माचा अर्थ आहे. मग त्यांना ते कळालं. म्हणजे इथे जे भगवंतानी सांगितलं आहे, माऊली जे म्हणताय की मिळालं काय नाही मिळालं काय, मिळालं त्याचा अहंकार नाही ठेवत, नाही मिळालं त्याचं दुःख करत नाही, असा तो गुणातीत असतो रजोगुणांच्या बाबतीत. पुढे ते काय सांगतात, किंवा सत्वगुणांच्या उत्कर्षाने जेव्हा सर्व इंद्रियात योगायोग विषयांचे ज्ञान विस्ताराला पावते, तेव्हा त्या विद्वत्तेने समाधानी होत आणि विद्वत्ता नसेल तर दुःखी होत. म्हणजे सत्वगुणांच्या बाबतीत विचार केला त्याला खूप प्रकारचं ज्ञान मिळायला लागतं. सिद्धींबद्दल आता आपण बोललो राबियाच्या, तर त्याच्याने तो असा अहंकारी नाही बनत. तू तर ठीक आहे, तू दिलं ना, ठीक आहे, तुझी इच्छा आहे, त्याला कुठलाही अहंकार येत नाही. आणि एखाद्या बाबतीमध्ये जरी तू त्रिगुणांच्या पलीकडे एखादी गोष्ट त्याला नसेल मिळाली दैनंदिन जीवनात लागणारी विद्वत्तेच्या बाबतीमधली, तर त्याच्याबद्दल तो खेद आहे, ठीक आहे, परमेश्वराची इच्छा असेल त्यावेळी तो सांगेल. कारण परमेश्वराची ती परमेश्वरानं आपण सम अवस्थेला आहोत, तो आणि आपण एकच आहोत. मुक्त अवस्था आली, कैवल्य अवस्था आली, तर समजा सगळेच धर्मग्रंथ वाचले गेले नसते, पण कुठल्याही धर्मग्रंथाचं सार असा माणूस कधी पण सांगू शकतो. सांगण्याची पद्धत, उदाहरण देण्याची पद्धत वेगळी असेल, पण त्या धर्मग्रंथातला तो क्रम कदाचित सांगू शकणार नाही वाचणार असेल, पण सार तर तेच असतं. तर त्यांना एखाद्या बाबतीत ती विद्वत्ता नसेल त्याचं काही त्यांना दुःख नसतं. कारण कसं असतं, जसं गजानन महाराज आहे, त्यांना काही पंडित लोक भेटायला आले आणि ते म्हणाले आपण वेदावर चर्चा करू, याच्यावर चर्चा करू. तर महाराज काहीतरी खाटेवर बसलेले होते का, आणि ती खाट पेटली. हं? ते म्हणे "अहो, इथे बसता का तुम्ही, खाटावरती बसून चर्चा करू म्हणे." ते नाही म्हणे आम्ही काही बसत नाही म्हणे. नंतर ती बसली. म्हणजे सांगण्याचा अर्थ काय माहितीये का, की त्यांच्या बाबतीमध्ये तसं काही नियम नसतं का, असं कसं असं परमात्माच त्यांच्या करता काम करत. ते जिथे असतात तिथे साऱ्या गोष्टी घडून येतात. त्यांना कोणी कमी पण दाखवू शकत नाही, जास्त पण दाखवू शकत नाही. जसं संत कबीर होते, तर त्यांच्या काळामध्ये त्यांच्या घराच्या शेजारी एक वेश्या राहिला आहे. आता ती वेश्या होती, तिच्या कुठल्या तरी पूर्वसकृत कर्मामुळे तिला ते जीवन प्राप्त झालेलं होतं. तिने यांच्यासारख्या ज्ञानी माणसाचा सल्ला घ्यावा, साधने द्यावा असं होण्याऐवजी ती तिच्या व्यवसायात रममान झाली होती, अहंकार होता तिला. तर तिच्याकडे जे वेगवेगळ्या प्रकारचे पुरुष यायचे, श्रीमंत वगैरे लोक यायचे, आता कबीरांकडे सात्विक लोक यायचे, पण गावातले सात्विक लोक आले आणि यांच्याकडे हे लोक यायचे. या लोकांना खेद वाटायचा, अरे इथं आपल्याला बघतात, मग गावात वावरायची चोरी आपल्याला. मग त्यांनी तिला सांगितलं की कबीरांना सांग इथून त्यांचं घर हलवून टाक म्हणून. मग तिथं कबीरांना म्हणाले की तुम्ही एक काम करा, तुमचं घर हलवून घ्या म्हणे. ते म्हणे का बरं, कबीर म्हणे का बरं. पण नाही म्हणे माझ्याकडे येणाऱ्या लोकांना ऍकवर्ड होत आहे म्हणाले. तर कबीर म्हणे अगं मी कशाला हलवू म्हणे माझं घर, तुला पाहिजे तू हलवून घे म्हणे, तू नंतर आलेली राहिला. तर ती म्हणे नाही नाही तुम्हीच हलवून घ्या. मग तिने तिचे जे ते तिच्याकडे येणारे जे मंडळी होती त्यांना सगळ्यांना त्यांनी सांगितलं की ते तर काय ऐकत नाही म्हणाले. आणि त्यांची तक्रार तर आपल्याबद्दल काय, त्यांनी तर आपल्याला असं म्हटलं नव्हतं की तुम्ही जा म्हणून.
तर करायचं काय म्हणे. त्याने काही काळजी करू नको, आम्ही आमच्या पद्धतीने बरोबर काम करतो म्हणाले. आणि त्यांनी काय केलं, कबीरांच्या घरावरती ज्वलनशील पदार्थ टाकून ते पेटवून दिलं. कबीरांच्या घराला आग लागली. आग लागली आणि त्या कबीरांचं घर जळून जाईल की काय बा, आग अशी पेटली आणि ते आग लावून निघून गेली असते पुढे बाजूला, ती पण गेली असते. पण झालं काय, वारा अशा रीतीने व्हायला उलट्या दिशेने की ती आग तिच्या घरावर पसरली आणि तिच्या घराने भडका घेतला. आणि नंतर पाऊस पडला, तो यांच्याच घरावरती पाऊस पडला, कबीरांच्याच. आपण बघतो ना कधी कधी पाऊस असा एकाच ठिकाणी पडतो. कबीरांची ती आग विझून गेली, तिचं घर जळून खाक. ते कबीरांना म्हणाले, अहो तुम्ही, ती आली घरी बघते, अरे आपलं तिला सांगितलं असेल कोणी आग लागली. ती तिचे ते मित्र परिवार आले, बघतात घर तर जळून चाललंय, आतमध्ये पण जाऊ शकत नाही, इतकं पेटलंय. मग ते कबीरांना, तुम्ही असे कसे संत आहात, तुम्ही असे कसे संत आहात की तुम्ही माझं घरच तुम्ही जाळून टाकलं म्हणे, तुम्ही असे कसे आहात म्हणे. तर मी असं कुठे काय, मी तसाच आहे म्हणे. अगं तुझे मित्र चुकीचे वागतात, त्यांनी माझ्या घराला आग लागली, पण माझा मित्र किती चांगला आहे पार, त्यांनी माझी आगच बुजवून टाकली, तो इतका दयाळू आहे. म्हणजे आता या अशा या अर्थक्य घटना आहेत खरं म्हणजे. याचा अर्थ काय माहिती का, तुम्ही एक लक्षात घ्या. लोकांना, परवा मी एका बसमधून येत होतो, आमचे काही कॉलेजचे मित्र, बऱ्याच जुन्या पुराण्या बॅच मधले अलीकडच्या सगळेजण, आम्ही एका सहलीला गेलो होतो. जेएनपीटी पोर्ट जे आहे ते आम्ही पाहायला गेलो. टेक्निकल स्टडी टूर होते ते. मग गाडीमध्ये अध्यात्माचा विषय निघाला. प्रत्येक जण काही काय 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 बोल, कोणी म्हणे चमत्कार होतच नाही, कोणी म्हणे असं नाही, कोणी म्हणे तसं नाही. पण खरं साधा अध्यात्माचा अर्थ अर्थ काय आहे की परमेश्वराची भक्ती करावी, त्याचं नाम गुणगान करावं, आपल्याला त्याने दिलेले कर्म प्रामाणिकपणे करा, आपल्यामुळे कोणाला त्रास होणे असं जीवन जगा. समजा घटना आपल्या कंट्रोलच्या बाहेर येईल आणि आपली इच्छा नसताना जाणून बुजून कोणाला आपल्यामुळे त्रास होतोय, कधी कधी अशा घटना घडून येतात जीवनात. आपली इच्छा नसते पण समोरच्यांना त्रास होतो, परमेश्वराला प्रार्थना करावी, बाबा त्यांचं ठीक होईल असं बघ, मला असं साधा सरळ अध्यात्म. पण ज्यावेळी तुमची भक्ती साधना एका टोकाला जाते, तर परमेश्वरच आपोआप कार्य करून घेतो. हे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये अनुभवायला येते. पुढच्या ओळीमध्ये माऊली म्हणतात, अथवा तमोगुणांचा उत्कर्ष झाला तरी सुद्धा तो निखलास अज्ञानाने किंवा विपरीत ज्ञानाने गिळला जात. कदाचित व्यवहारविषयक अज्ञान विपरीत ज्ञान असते, तरी पण त्यामुळे मी मूर्ख असे वाटून दुःखी होत नाही. अज्ञान नसेल तर मुद्दाम त्या अज्ञानाचा स्वीकारही करेल. आता तमोगुण जर अशा गुणातीत माणसामध्ये तमोगुण वाढले समजा, तरी तो ते जे तमोगुणाचं विपरीत ज्ञान, म्हणजे व्यवहारातल्या काही गोष्टी त्या माणसाला माहिती नसेल, व्यवहार कसा करावा, पैशांची देवाणघेवाण कशी करावी, एखाद्या विपरीत ज्ञानाने तमोगुणाने तो फसवला गेला, तो त्याचं काही वाईट वाटून घेत नाही, स्वतःला मूर्ख पण म्हणून घेत. तो ठीक आहे, एखादी गोष्ट नाही करायची, मला नंतर कळून जाईल. कारण कसं इतकं साधं सरळ त्याचं काम असतं. मोहाच्या वेळी तो गुणातीत पुरुष ज्ञानाची इच्छा करत नाही आणि ज्ञानाने कर्माची सुरुवात करीत नाही, आणि त्याच्यातून सहज कर्मे घडले तर त्याचा खेद करत नाही. आणि जेवढी मोह निर्माण होतात वेगळे, तर तो ज्ञानाची इच्छा करतो, तो जे असेल तसं तुला ठेवायचं तसं तुम्हाला ठेव, माझं काही म्हणणं नाही. कारण शरीर आहे तोपर्यंत काहीतरी तर करायला लागेल, उठल्यापासून परत दुसऱ्या दिवशी उठेल, काहीतरी कर्म चालूच राहणार, विना कर्माचा माणूस राहू नाही शकत, काहीतरी तर होत राहणार. तर मोह निर्माण झाली तर तो म्हणतो, परमेश्वरा तू पाहून घे. आलं लक्षात, तू जसं म्हणशील तसं, मला मोहाची पण इच्छा नाही, ज्ञानाची पण, तुला जे द्यायचं ते तू मला देत राहा, तुझ्या इच्छेप्रमाणे मी जगेन. आणि सहज कर्म हातातून घडेल त्याचा खेदही तो करत नाही. तो काय करतो, सहज कर्म, त्याचा खेदही तो करत नाही. असं भगवान श्रीकृष्ण ह्या कौरव आणि पांडव युद्धामध्ये ते म्हणाले दोघांना, एकदम मला एका बाजूने घ्या किंवा माझ्या सैन्याला घ्या, दोघे तुम्ही मला सारखेच आहात. तर दुर्योधनाने सेना स्वीकारली ना, अर्जुनाने परमेश्वराला स्वीकारली. कारण परमेश्वर मी दोघांचा आहे, कोणी पण काळजी नसं घ्या, माझी सेना घ्या तर मी घ्या. तर अर्जुन हुशार होता, त्याने काय विचार केला की नाही बाबा,
पण ज्यावेळी लोक त्यांना भेटायला गेले असं म्हणतात भगवान श्रीकृष्णांना, की आता काय मागायचं बुवा यांच्याकडे. तर भगवान श्रीकृष्ण झोपलेले होते आणि अर्जुन त्यांच्या पायाजवळ बसला, ते उठतील आणि हा त्यांच्या डोक्याजवळ बसला. अलग लक्षात. तर पायाजवळ बसण्याला कधी पण जास्तच मिळेल, साधी गोष्ट आहे, कारण नम्रतेचा भाग आहे ना. आणि मग भगवंत उठल्यावर हा म्हणाला, मला तुमचं सैन्य द्या, कारण सैन्य मिळालं तर आपण लढाई जिंकू, असा त्याचा भाव होता. आणि अर्जुन म्हणाला, मला तूच हवा आहेस, तू असेल तर मग काय कमी. आणि खरा हुशार माणूस तोच असतो, तो परमेश्वराला बरोबर येतो, मग त्याला न मिळणे असे काही राहत नाही, त्याला सगळं काही मिळतं. पुढे माऊली म्हणतात, जसे सूर्याला सायंकाळ, प्राप्त काळ, मध्यान्ह काळ तिन्ही काळांची गणन नाही, तसा तो गुणातीत पुरुष असतो, म्हणजे त्याला तिन्ही गुणांचा पत्ता नसतो. त्या गुणातीताला स्वरूपभूत स्वयंप्रकाश म्हणून वेगळे सत्वगुणजन्य आगंतुक आणि सोपाधिक ज्ञान प्राप्त झाले, त्याच्या ठिकाणी ज्ञानीपणा येतो, नसताना असे आहे काय. पाऊस पडला तरच ते वने समुद्र जल पूर्ण होऊन सोबत असतो काय. आता इथे माऊली एक उदाहरण देते, आणि सूर्य जर तुम्ही पाहिला, सूर्य कसा आहे, तो उगवतो आणि त्याच्या समोर, म्हणजे आपण म्हणतो उगवतो, बेसिकली आपल्याला माहिती पृथ्वी फिरत असते. सकाळ होते, दुपार होते आणि संध्याकाळ, पण सूर्याला काय त्याचं पडलेलं असतं, सकाळ का दुपार का रात्र आहे, तो तो आपला उगवला, पृथ्वीच फिरत असते त्याच्यामध्ये, म्हणून रात्र दिवस आणि तिन्ही वेळा त्याला काही त्याचा पत्ता नसतो, तो आपल्या आपल्या मस्तीमध्ये असतो, तो आपल्या आपल्या. तसं हा गुणातीत पुरुष जो आहे, ते गुणातीत जो गेलेला आहे गुणातीत, तो आपल्या आपल्या ज्ञानामध्ये मस्त असतो. तो म्हणतो की माझ्या याच्यामध्ये मस्त गुण आले काय आणि गेले काय, मला आज पक्वान्न खायला दिले काय, आणि तिखट मिरचीचा ठेचा दिला का, आणि एक वेळेस जेवण मिळालं नाही का, तू म्हणशील तसं मी राहणार आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. कधी महालात राहील, कधी झोपडीत राहील, जसं ठेवेल तसं मी राहायला तयार, असा त्याचा भाव असतो. खरं तू म्हणशील तसं, माझं काही म्हणणं नाही. जसं सूर्याला या तिन्ही वेळांचा पत्ता नसतो, तसं त्याच्या बाबतीमध्ये असतं. आणि त्याला हे सोपाधिक ज्ञान प्राप्त झाल्यावर सत्वगुणाच्या पलीकडे जातो, तर एकदा आपण कैवल्य अभ्यासाला पोहोच, हे प्राप्त झाल्यावर तो म्हणतो तसं काय झालं का आणि नाही झालं का, आता तर मी त्या अवस्थेला आलेलोच आहे. पण माऊली इथे म्हणतात की पाऊस पडला म्हणजे समुद्र भरणार आहे का, समुद्रात अथांग पाणी आहे. पाऊस पडला काय नाही पडला, त्याच्यात पाणी राहणारच आहे म्हणते. तसं याच्यामध्ये ज्ञान हे राहणारच आहे म्हणा. तो त्रिगुणांच्या पलीकडे गेलेला आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. रजोगुणामुळे यज्ञ कर्म करण्यास तयार झाला तरी त्या कर्म प्रवृत्तीमुळे याच्या ठिकाणी कर्मटपणा भासतो, पण प्रत्यक्षात तो कर्मट नसतो. असे सांग की हिमालय कधी थंडीने कुडकुडतो काय. समजा असा त्रिगुणातीत माणूस आहे, हा जर आपण यज्ञ करताना पाहिलं तर लोक म्हणतील काय यज्ञ करतायत आणि कर्मटपणामध्ये तुम्ही रजोगुणाच्या आहारी गेलाय. यज्ञ करून देवांना तुम्ही प्रसन्न करताय, ते तूप टाकताय, हे टाकताय, आंब्याच्या फांद्या टाकतायत, चंदन टाकतायत आणि देवाला प्रसन्न करून घेतायत वेगवेगळे भोग देऊन, म्हणजे तुम्हाला स्वर्गाची अपेक्षा आहे. तो म्हणतो माझं असं काही नाही बाबा, त्यांनी सांगितलं म्हणून मी यज्ञ करतोय, त्यांनी नसता सांगितलं मी नसता केला. तुम्हाला कर्मठ समजा माझा भाव साधा सरळ आहे, तो म्हणतो म्हणून मी करतोय. तो काय म्हणतो, तो म्हणतो म्हणून मी करतोय. तर माऊली म्हणता, इथे तुम्ही एक हिमालयाचं उदाहरण घ्या, की हिमालय आहे, तिथे एवढा बर्फ असतो म्हणाले, तो काय थंडीने कधी कुडकुडतो का नाही, कधीच कुडकुडत नाही. तसे या माणसाने यज्ञ केले काय नाही केले काय, त्याच्यामुळे तो कर्मठपणा येत नाही, तो आपल्या आपल्या अवस्थेमध्ये असतो. सत्वगुण येऊ, रजोगुण येऊ, तमगुण येऊ, दिवसभरामध्ये कुठलाही गुण तो आपल्या मस्तीमध्ये मस्तवाल झालेला असतो. किंवा मोह प्रसंग आला असता, तो त्या नानाला पारखा होईल काय, अत्यंत कडक उन्हाळ्याकडून महागणी जाळला पाहिजे काय. म्हणजे तर या माणसाला मोहाचा प्रसंग निर्माण झाला म्हणून त्याचं काही ज्ञान संपतं का, अजिबात त्याचं ज्ञान संपत. तर तसा विचार आपण करू नये. आणि अत्यंत कडक उन्हाळा आला म्हणजे अग्नी जो आहे भाग, तो काय जाळला झाला का नाही, यात काय सांगायचं माहिती का, या ओळीमधला तुम्ही अर्थ समजून घ्या. बरेच लोक असं म्हणतात, तर ते अमुक अमुक संतांना मी चिलीम पिताना बघतोय, मग ते चिलीम का बरं पितात, आणि त्यांना शरीराला समजा गरज म्हणून, तर मग त्यांनी बाळगलं, त्यावेळी चिलीम पिली, कंटाळा आलाय दिवस बोलतायत लोकांशी, आळोखे पिळत चिलीम पिली थोडं स्वतःला बरं वाटावं.
अरे म्हणजे काही त्यांचं ज्ञान संपणार आहे का माऊली म्हणतात. तुम्ही त्याचे गुण बघायला पाहिजे. आत्ताच परवा कोणीतरी एक आपले शिष्य आहे पुण्यामध्ये, तर ते त्यांच्या व्यवसायात फार मोठे आहेत, ते सीए आहेत. त्यांचं मला, हा, त्यांना मी हे सांगत होतो खरं म्हणजे, की जरी असे मोह निर्माण झाले, वेगवेगळ्या प्रकारचे मोह, तरी ज्ञानी पुरुषांचं कसं असतं की त्याच्यावर त्यांचा परिणाम होत नाही तसं पाहिलं तर. म्हणजे ते सत्वगुणाचं काही काम झालं, रजोगुणाचं झालं, तमोगुण, पण ती जी अवस्था आहे त्यांची, ती जी अवस्था आहे, म्हणजे मला त्यांना हे सांगायचं होतं की बरेच शिष्य गुरु करतात, हा, सांगण्याचा मला त्यांना संदेश. आणि लोक काय करतात, गुरु केल्यावर ते गुरुचे दोष बघत राहतात. अरे गुरुमध्ये असा प्रॉब्लेम आहे, गुरुमध्ये असा प्रॉब्लेम आहे, गुरुचा असं आहे, गुरुचा तसं आहे. तर ज्याला शिकायचं ना त्यांनी गुण बघा, अलग लक्षात, त्यांनी गुण बघावे आणि त्यांचं ज्ञान घ्यावं. जसं तुम्ही एखाद्या नवीन बिल्डिंग मध्ये राहायला गेला आणि तुम्हाला कळालं की चौथ्या मजल्यावरच्या ज्या बाई आहेत, आजीबाई, त्या फार सुगरण आहे, अतिशय उत्तम स्वयंपाक बनवतात, कमी वेळात बनवतात, आणि किती माणसांचा बनवायला लागला तरी त्यांची फार हातोटी आहे. आता तुम्हाला जर स्किल शिकून घ्यायचं असेल, तर आजींचे जे दुर्गुण असतील त्याचे तुम्ही सगळीकडे वाच्यता करा, आजींचे गुण बघा तुम्ही, गुणच पालन तरच तुम्हाला ते मिळेल की नाही आजींकडचं नाही. किती साधी आणि सरळ दैनंदिन व्यवहारामधली गोष्ट आहे की नाही. तर तसं मी त्याला म्हटलं, अरे मी माझ्या गुरुंकडे जात असे, मला त्यांचे गुणच दिसायचे सगळे आणि मग ते गुणीच होते, आणि ते बघून मी त्याच्यातच रममाण होते, आणि मग त्याच्याकडून मला ज्ञान मिळालं म्हटलं. तर हुशार विद्यार्थी तोच असतो की तो ज्ञान ग्रहण करण्याच्या दृष्टीने बघतो. जसं राजहंस पक्षी असतो, त्याला दूध आणि पाणी मिक्स करून तो त्यातलं फक्त चोचेने दूधच पित होतो, म्हणजे किती त्याची कुशाग्रता असेल तुम्ही बघा. ज्याला शिकायचं आहे ना, त्याने शिकण्याच्या हेतूने यावं. म्हणजे इथे जे मोहाबद्दल लिहिलेलं होतं, तर देहामध्ये असल्यावरती सत्व रजो तमोगुणी चालू असतात प्रत्येकाच्या बाबतीमध्ये. परंतु ज्याला शिकायचंय, ज्ञान घ्यायचंय, त्यांनी काय पाहायला पाहिजे, आपल्याला ज्ञान कसं मिळेल. नम्रता असली पाहिजे, शिकण्याची तयारी असली पाहिजे. ज्या गोष्टी नकोय त्या गोष्टी कशाला पाहायला पाहिजे, तुमच्या लक्षात आलं का. आणि दैनंदिन व्यवहारातल्या सगळ्या बाबतीत ते लागू पडत आहे. महाराष्ट्रामध्ये फार मोठे वक्ते होऊन गेलेले आहेत. तर त्यांचे म्हणजे ज्यांच्या जिभेवर सरस्वती आहे, असे महाराष्ट्रातले प्रसिद्ध वक्ते, त्यांच्यासारखंच बोलणारा एक दुसरे प्रोफेसर तयार झाले. त्यांचं मी व्याख्यान नाशिकमध्ये ठेवलं. लोक म्हणा तुम्हाला कसं काय त्यांच्यासारखंच बोलता येणार. मी त्यांच्या घरी गेलो, त्यांच्याबरोबर खाईलो, त्यांची सगळी कामं केली, त्यांच्याच सानिध्यात राहिलो, त्यांच्याकडून मी ते शिकून घेतलं. अलग लक्षात की काय केलं म्हणजे असं व्याख्यान देता येईल बा, ते वाचलेलं लक्षात कसं राहील, शब्द कसे बरोबर सापडतील, उदाहरणं कसे बरोबर देता येतील, वगैरे वगैरे. तर ज्ञान हे असं घ्यायचं असतं, तुमच्या लक्षात आलं का. पुढे जाऊया आपण. 23व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, उदासीन प्रमाणे राहणारा जो पुरुष गुणाहून चलित होत नाही, गुणच गुणाच्या ठिकाणी व्यवहार करत असा निश्चय करून जो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी राहतो, तो कोणत्याही प्रकारची क्रिया करत. ते काय सांगतात भगवंताला, हा जो गुणातीत आहे, कसा उदासीन प्रमाणे राहतो, याला काही जगाचं काही पडलेलं नसतं, कारण तू त्या अवस्थेला त्याला काही करायचं नसतं म्हणाले. तो उदासीन, काही मिळालं काय नाही मिळालं काय, उदासीनपणे राहतो. लोक म्हणतात तर असं कसं काय राहतो, आणि जे गुण असतात तो गुण रजोगुण, ते कधी येतात कधी जातात त्याच्याकडे त्याचं लक्ष पण नसतं. शरीर काय काम करतंय, शरीरात आता कुठला गुण आला आणि कुठला गेलाय, त्याच्याकडे त्याचं लक्ष पण नसतं. पण तो आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तल्लीन झालेला असतो, त्याच्यामध्ये तो निमग्न असतो. खरं पाहायला गेलं तर तो कोणतीच क्रिया करत नसतो, असं ते इथे सांगतात. आता या श्लोकाचा अर्थ माऊली आपल्याला त्यांच्या पोयांमधून सांगतात. माऊली काय म्हणतात, हे गुणकार्य म्हणजे आपणच. आत्मसत्ता एकेका गुणकार्याविषयी त्याच्या अंतकरणात वेगळी ज्ञानसंकल्पना असत नाही, सर्व गुणकार्याविषयी एकच प्रचिती असते. ते गुणकार्य म्हणजे काय होतं, मनात जो विचार येतो आपल्या, सात्विक विचार आले की आपण तसं काम करायला लागतो. आलं लक्षात. आपल्याला एखाद्याने लग्नाचं आमंत्रण दिलं, आता आपण लग्नाच्या आमंत्रणाकडे पाहूया.
आपल्याला दिलं. आपण काय म्हणतो, सत्वगुणाचा माणूस काय म्हणतो, अरे त्यांच्या घरी लग्न आहे का, चल आपण तिला फोन करून घेऊन तिला सांगू 2 दिवस मी अगोदर ते तुझ्या घरी. रोज 4-4, 5-5 तास येते. काही गिफ्ट आर्टिकल असेल, काही बांधायचे असेल, काही सामान असेल, किंवा लग्नामध्ये अक्षदा बनवायच्या असतात अखंड तांदूळाच्या रंगीत, त्या बनवायला मी मदत करू का तुला. काही नवरीचं पॅकिंग असेल, काही रुखवत असेल, ते करायला मदत करेल का. दुसरी एखादी रजोगुणाची काय म्हणेल, चला मी हिच्याकडे गेली, हिच्या सगळं पुढे पुढे केलं, सगळं काही केलं, मग माझ्या मुलाला नोकरी लावायची, मग हिचे मिस्टर तर मोठ्या पोस्टवर आहे, ते काम आपल्याला पुढे करून घेता येईल. रजोगुणावाला असा विचार करेल. तमोगुणाची बाई काय विचार करेल, ती म्हणेल अहो हिच्यात हे तर फारच वाह्यात बोलत असते सगळीकडे, हिचं तर असं आहे, हिचं त्या याच्यामध्ये मीटिंग मध्ये कशी भांडली होती, हिच्याकडे कशाला जाते दुसऱ्या बायला. तुला आली का त्यांची पत्रिका, तिने आली, मग जाते का तू त्यांच्याकडे, कशाला जायला पाहिजे आपण, तिचा असा स्वभाव, तिचा तसा स्वभाव, कशाला जायला पाहिजे आपण. असं काहीतरी ती सांगेल. आमंत्रण आलेलं आहे, पण 3 वेगळ्या प्रतिक्रिया 3 लोकांच्या असू शकतात. पण जो गुणांच्या पलीकडे गेलेला आहे तो माणूस काय म्हणेल, ठीक आहे मला आली का पत्रिका, मी जातो, हजार राहील येईल परत. सुग्रा जेवण दिलं काय, नाही दिलं काय, असलो का आणि नसलो काय, तो गेला म्हणजे तिथे आपोआप ते कार्य घडून जातं. तुमच्या लक्षात आलं का. तो गेला की तिथे आपोआप ते कार्य घडून जातं. त्याच्या अस्तित्वाने कार्य घडत असतात. हे जे असतात ना सिद्ध पुरुष, त्यांच्या अस्तित्वाने आपोआप कार्य तिथे घडत. तर आणि त्यांना पताही नसो झालं काय आणि गेलं काय, त्यांचं चला मी आलो आणि गेलो. म्हणजे ते तुम्हाला आता मला असं भगवंत शब्दात बोलू देत नाही, तुम्ही असं म्हणा पाहिजे. जसं सूर्य उगवला की आपोआप कार्य होतं, तुमच्या लक्षात आलं. सृष्टी आपोआप फुटते, त्याच्या सानिध्यामध्ये सगळी सृष्टी चालायला लागते, बोलायला लागते, कार्य घडतात. मग वनस्पती असो, प्राणी असो, मनुष्य असो, सगळे काम करतात. तसं याची जी आत्मसत्ता असते त्या आत्मसत्तेने सारी कार्य करतात. तर आत्मसत्ताचं कार्य करते, कारण तो आणि तो एक झालेला असतो. तसंही जर तुम्ही पाहिलं तर आपल्या मनामध्ये सत्वगुणाचा विचार आहे, रजोगुणाचा विचार आहे किंवा तमोगुण, ज्या ज्या गुणांचा विचार येईल त्याला जे आपण इंधन देऊ, म्हणजे सतत त्याचाच तोच विचार केला तर ते घडून येतं जीवनामध्ये. आपण बघतो त्याला सत्ता कोण देतं, तर आत्मा देतो त्याला सत्ता. शक्ती कोणाची असते, नेहमी आत्म्याची असते. तुम्ही जसं म्हणाल तसं, तुम्ही म्हणाल चांगल्या गोष्टीला मला मदत करतो, चांगल्या गोष्टीला मदत करेल. तुम्ही म्हणाला रजोगुणाला मदत, रजोगुणाला करेल. तुम्ही म्हणाला सात्विक गुण तर सात्विक गुणाला करेल. म्हणून जे आपले विचार असतात तेच आपलं जीवन असतं. सगळ्या संतांनी हेच सांगितलं. त्यामुळे सत्संग करावा, चांगल्या विचारामध्ये राहावं, असं सांगितलं गेलेलं आहे. तुमच्या लक्षात आलं का, असा त्याचा खरा अर्थ. त्यामुळे कोणत्याही गुणकार्याविषयी त्यांच्या अंतःकरणात वेगवेगळी ज्ञानकल्पना असतो, म्हणजे जसं असेल तसं, मला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही ठेवाल तसं. प्रवासी वाटेने जात असता अडचणीच्या प्रसंगी एखाद्या स्थळी मुक्कामाला राहतो, त्याप्रमाणे तो गुणातीत प्रारब्धाच्या अडचणीत सापडल्याने देहाच्या आश्रयाला आलेला असतो. म्हणजे हा प्रवासी जसा असतो, एखाद्या प्रवासाला निघाला तर रस्त्यामध्ये मुक्काम करायची वेळ आली, समजा गाडी बंद पडली, योग्य वेळी नाही पोहोचला, कुठे रस्त्यातच मुक्काम करायची वेळ आली, पण तो ठीक आहे तसं असेल लॉस तसं राहून घेतो मी आता. तसं हा जो गुणातीत माणूस असतो त्याचं जे काही प्रारब्ध मागचं भोगायचं असेल, त्या प्रारब्धानुसार चांगले दिवस येऊ दे का वाईट दिवस येऊ दे, तो काय म्हणतो ठीक आहे बघून घेतो, मला काही अडचण नाही त्याच्यामध्ये, जसं असेल तसं मी राहून घेईल, मला त्याच्यामध्ये काही अडचण नाही. युद्धभूमी कोणाला जिंकणारी किंवा पराजित करणार नसते, दोन्ही पक्षांविषयी उदास असते. त्याप्रमाणे गुणातीत गुणस्वरूप होऊन स्वतः काही करत नाही का, गुणांकडून काही करवित नाही. माऊली इथे छान उदाहरण, त्याला युद्धभूमी जर पाहिजे, युद्धभूमीवरती काय आता दोन्ही पक्ष एकामेका विरुद्ध लढतात. ते युद्धभूमी असं म्हणत ते मी याला पराजित करेल आणि त्याला जिंकून देईल, किंवा याला पराजित करेल आणि त्याला जिंकून. युद्धभूमी त्यांच्या बाबतीत कशी असते, निरागस असते, कुणी जिंका मला काय करायचंय. तसा हा जो असतो ज्ञानी माणूस, गुणातीत माणूस असतो, पण तो परमेश्वरा तू कसं पण ठेव, कोणताही गुण आणला काय नेला काय, ध्येय आहे तर तिन्ही गुण येणार आणि जाणार. कुठलाही गुण आला काय आणि कुठलाही गुण काय त्याच्याशी घेणं नाही. प्रारब्धचे काही मागचं बघायचं, त्याच्यावर कुठलाही गुण येऊ दे, पण त्याचं नवीन जे तो कर्म करतो ना ते अकर्म होत असतं. पण नियम काय, नवीन कर्म अकर्म होत असतं, पण मागचं काही भोगायचं तो ठीक आहे,
जसं असेल तसं. तर याच्या बाबतीमध्ये तुम्हाला एक पूर्वी सांगितलेली गोष्ट मी सांगतो ती अशी, की रामदास स्वामी जे होते तर त्यांच्या कल्याण नावाचा शिष्य होता, प्रमुख शिष्यांपैकी एक तो शिष्य होऊन गेलेला आहे. तर तो आणि रामदास स्वामी असे रस्त्याने जात होते. तर तो म्हणाला त्यांना की अहो तुमचे अमुक अमुक एक मित्र आहे, ते पण महाराज आहेत, सिद्ध पुरुष आहेत, पण तुम्ही लंगोट घालून फिरतात, तुमच्यासारखे आम्ही पण फिरतो म्हणाले, पायी जातो सगळं. ते तर म्हणे काय, त्यांना म्हणे हत्तीच्या याच्यावरून घोड्यावरून मिरवणुकीतून जातात, हे लावा जमा असतो त्यांच्या बरोबर नेहमी. जिथे मुक्काम करतात तिथे रावट्या बिवट्या बांधल्या जातात, आचारी वगैरे असतात जेवणाला, मखमल्यांच्या गाद्यांवर झोपतात आणि आपण तो कुठेही झोपतो, काही करतो. पण रामदास स्वामी म्हणे त्याच्यात तर माझ्यात काही फरक नाहीये, तुला कळत नाही. तरी कसं काय, तू त्या अवस्थेला गेल्यावरती तुला कळेल की त्याच्यात आणि माझ्यात फरक नाही म्हणाले. कुठली अवस्था आहे, आपलं मागचं प्रारब्ध राहिलं असेल तर म्हणून ती भोगायची राहिलेली असते. हा म्हणे काही पटत नाही म्हणे, ते घेईल म्हणजे. मग ते असं दुसऱ्या दिवशी चालायला लागले आणि एके दिवशी त्यांना असं दिसलं की जंगलामध्ये एका ठिकाणी रावट्या बिवट्या बांधलेल्या सगळ्या लोकांची धावपळ चालू आहे. म्हणजे बघ काय, तर बघतो तो यांचा जो गुरुबंधू होता तो एका सरदाराबरोबर एका गावाहून दुसऱ्या गावाला चालेल, पण त्या सरदाराने त्यांची सगळी व्यवस्था केलेली होती. त्यांच्याकरता आलिशान तंबू बांधलेला, आतमध्ये गाद्या गिरद्या, खाण्याचे पक्वान्न वगैरे काय, आणि तो सरदार आणि त्याची मंडळी त्यांची सेवा करत होते, काही प्रवचन वगैरे ऐकत असतील. म्हणे हो तुमचे ते गुरुबंधूच आहे, त्यांच्याबद्दल आपण बोललो. त्यांनी त्याला बोलून आणलं म्हणे इकडे. त्यांनी बोलून आणलं त्याला. त्याने अरे अच्छा ते आले का म्हणे, भेटले. त्याने काय करतो म्हणे, कधी इथून आणला, चल आजच चल म्हणे आमच्या पुढच्या गावाला जाऊ म्हणे आपण. बोला ठीक आहे आमच्यासारखेच कपडे घाल म्हणजे, चालेल म्हणे काय हरकत आहे, तसं जाऊ. त्यांनी त्या सरदाराला निरोप दिला, हे माझे गुरुबंधू भेटले, यांना नमस्कार करा, आम्ही यांच्याबरोबर जातो म्हणता. पण त्याने आपले सगळे ते भरसरी कपडे काढले, लंगोट घातला, यांच्यावरती चालले, तिघं चालताय. 2 एक दिवस चालले, मग एका ठिकाणी मुक्कामाला थांबले जंगलात. तर मग हे म्हणाले त्याला, तू इथे बैस म्हणे, आम्ही दोघं भिक्षा मागून येतो म्हणे गावात. पण रामदास स्वामी यांनी कल्याण म्हणलं आम्ही भिक्षा मागून येतो गावात म्हणजे, काही हरकत नाही तुका लागलेले असं म्हणे आपल्याला. दोघे गेले गावात, गाव थोडं दूर होतं, भिक्षा मागून आले. फक्त ते रावट्या बिवट्या काय काय लावलेल्या तिथे, आणि परत गाड्या गिरद्यांवर बसलेल्या. बघता दोघं म्हणे अरे काय रे म्हणे, तो राव तो तिकडच्या गावाचा तो जो आहे ना तो सरदार, तो इकडून चालला होता, त्यांनी मला पाहिलं, तो महाराज तुम्ही असं काय बसला आहात, तो ऐकायलाच तयार नाही. आणि हे मला कपडे दिले, हे दिले ते दिले, रावटी बांधून मला बसून, तुम्ही पण बसा म्हणा त्याच्या जेवणाचा पाहुणचार घेऊन. मग हे रामदास स्वामी त्या कल्याणला म्हणाले, बघ त्याचं प्रारब्ध ते आहे म्हणे, म्हणून तो भोगतोय म्हणाले. मग तो कुठल्याही अवस्थेत असेल तर त्याचं चित्त कसं आहे, समचित्त आहे म्हणाले. रजोगुण तमोगुण का सात्विक गुण, त्याला काही त्याच्याने फरक पडत नाही, हे तू समजून घे म्हणाले. तर ते असे देहातीत अवस्थेत असतात. तुमच्या लक्षात आलं का, गजानन महाराज शीतामधलं खाताना सापडले, अरे शीतामधलं जेवताना सापडले त्या गावातल्या लोकांना. ते शेगावमध्ये पहिल्यांदा दिसले, आणि पुढे लोक त्यांना घरी जेवायला घेऊन जायचे, आलं लक्षात. आणि कधी ते कुठेतरी जाऊन बसायचे मंदिरात, आपले एक समाधी लावून टाकली, कुणी येऊ न जाऊ न काही, मला त्याच्याशी घेणं नाही. तर हे असं असतं ते. खरं म्हणजे काय होतं माहिती का, त्या अवस्थेला गेल्यावर करण्यासारखं काही राहत नाही जीवन. एक परिपूर्ण अवस्था असते, मी तुम्हाला सांगू. काही म्हणजे काही करण्यासारखं नसतं, काहीच करण्यासारखं नसतं. तरी आपल्याला मिळालेलं ज्ञान हे द्यायचं आहे, म्हणून काहीतरी मनुष्य कर्म करत राहतात. काहींना संसारात राहून करायला लावतात, काहींना ब्रह्मचारी म्हणून करायला लावतात, काहींना राजाच्या जन्मात घालून करायला लावतात. वेगवेगळ्या पद्धत, देवाची जशी इच्छा असेल तशी तो पोच देतो, जा या पोस्टिंगवर, या देशात जा, या राज्यात जा, इथे राहून काम करतो, एवढे वर्ष काम कर आणि परत ये. आलं का लक्षात, असं ते खरं म्हणजे साध्या भाषेत सांगायचं ते अगदी स्पष्टपणे असं असतं. पुढे काय म्हणतात ते, अथवा शरीरातील प्राण किंवा परक्या घरी आलेला अतिथी ब्राह्मण किंवा चव्हाट्यावरचा खुंट, जसे भोवताली घडणाऱ्या गोष्टी उदासीन असतात, त्याप्रमाणे हा ज्ञानीपुरुष देवात उदासपणे राहतो. आता इथे माऊली काय सांगते की शरीरामध्ये जो प्राण येतो येतो आणि जातो, शरीराला ऑक्सिजन देतो, कार्बन डायऑक्साईड रूपाने बाहेर जातो तो.
तो असा उदासीन असतो, तुमच्या शरीरात जाईल दुसऱ्याच्या शरीरात जाईल, त्याचं काही म्हणणं तुम्हाला, तुम्ही घ्या सोडा, चालू आहे त्याचं कार्य, चालू आहे, तो उदासीन असतो शरीरामध्ये आल्यावरती. आणि ते म्हणतात चव्हाट्यावर, चव्हाटा म्हणजे गावात ते चव्हाटा असतो, तिथे काही खुंट बांधलेले असतील जनावर बांधायला काही, तो चव्हाट्यावरचा खुंट काय, त्या चव्हाट्यावर कोणी येऊन बसला काय, राजकारणाच्या गप्पा मारल्या काय, गाण्याच्या भेंड्या खेळल्या काय, किंवा तिथे झोपला काय, तो उदासीन असतो. कोणी आणि कोणी जातो, म्हणतो मी माझा इथे खुंट म्हणून बसलेलो, मला काय त्याच्याशी करायचंय, मला याच्यामध्ये काही नाही. तसा हा ज्ञानी माणूस आपल्या देहामध्ये उदासीन असतो. देह कार्य काय करतं आणि काय नाही करतं काही त्याला त्याच्याशी घेणं नसतं, आपल्या मस्तीमध्ये तो असतो. पुढे ते म्हणतात, आणि हे पाहता मृगजळाच्या हेलकाव्याने मेरू पर्वत हालत नाही, त्याप्रमाणे त्रिगुणांच्या येण्या जाणे तो गुणातीत विचलित होतो. अधिक काय विस्ताराने सांगा, वाऱ्याने आकाश उडवले जात नाही, किंवा सूर्य जसा अंधकाराने गिळला जातो. तर माऊली काय सांगता, की तुम्ही लक्षात घ्या की मृगजळ म्हणजे काय, असं खूप दूरवर आपल्याला उन्हाचं रिफ्लेक्शन दिसतं, आणि एखाद्याला काय वाटतं ते पाणी आहे, हरिणाला ते कळत नाही म्हणून तो धावत जातो तिथपर्यंत, आणि मग त्याच्या लक्षात येतं की अरे मृगजळ प्रत्यक्षात किरणांची ही ऍडजस्टमेंट आहे, आणि त्याच्यामुळे आपल्याला ते पाणी वाटत प्रत्यक्षात पाणी. पण मृगजळाची जर लाट आली त्याच्याने मेरू पर्वत काय हलणार आहे का, नाही हलणार, तो वाहून जाणार आहे का, नाही, हे तुला मला कळतं. तसं किंवा आकाश जे आहे, आकाशामध्ये ढग येतात, वारा येतो, सगळं काही चालू असतं, वादळ येतं, पण ते काय आकाशाला उडवू शकतं का, नाही, आकाश आपल्या जागी स्थिर असतं. किंवा सूर्य जो आहे त्याला अंधार झाकू शकतो का, सूर्य आपल्या आपल्या ठिकाणीच असतो प्रकाशित. तसा ज्ञानी माणूस हा जो गुणातीत आहे, आपल्या देहामध्ये मस्त आनंदात राहतो. देह काय करतो आहे, कुठल्या गुणामध्ये आता अडकलेला त्याच्याशी काही घेणं देणं नसतं, तो आपल्या मस्तीमध्ये राहत असतो, आणि म्हणून तो कुठल्याही गुणाकडून तो बांधला जात नाही. पुढे ते म्हणतात, जागेपणी माणसाला स्वप्न जसे भ्रमात पाडित नाही, तसा तो गुणांकडून बांधला जात नाही. असे अर्जुन असं म्हणजे जागेपणी माणूस असेल त्याला स्वप्न काही बांधू शकेल का, नाही, पण तो जागा त्याला स्वप्न नाही पडणार. तर त्याला जर स्वप्न मानणार नाही, तशा गुणातीत माणसाला कुठली परिस्थिती वश नाही करू शकत, कारण तो गुणांच्या पलीकडे गेलेला असतो. गुणाच्या तडाख्यात जर तो तर तो सापडतच नाही, पण तो तटस्थपणे, तो जेव्हा त्यांना कौतुकाने पाहतो, तेव्हा जसा प्रेक्षक तटस्थपणे बाहुल्यांचा खेळ पाहतो, तशा गुणांचे कार्य पाहत असतो. म्हणजे अतिशय तटस्थ भूमिका आहे त्याची. जसं बाहुल्यांचा खेळ आपण बघतो, की बाहुल्या आपल्याला माहित असं कोणीतरी त्या हाताला बांधले आणि खेळवतो आहे, या प्रत्यक्षात नाही, तसा तटस्थपणे शरीरामध्ये गुण काय काय काम करताय ते तो बघत राहतो आणि तटस्थपणे राहतो. पुढे ते म्हणतात, सत्व शुद्ध कर्मामध्ये, रजवैशिक कर्मात, आणि तममोह अज्ञान इत्यादिकात वावरत असते. या गुणांच्या क्रिया त्या गुणातीताच्या आत्मसत्तेने होता. सूर्य जसा उदासीन राहून लौकिक व्यवहारा कारणे तसे जाणून. तर माऊली काय सांगता, की हा जो पुरुष आहे हा काय करतो, की शुद्ध कर्म असेल, सत्वगुण काय करतो, तो शुद्ध कर्म करतो. रजोगुण काय करतो, की तो वैश्विक विषयांशी संबंधित कर्मामध्ये आपल्याला अडकवतो. आणि तमोगुण काय करतो, की तामसिक गुणांमध्ये आपल्याला अडकतो. हे गुण हे काम करून घेत आहे, पण गुण कोणाच्या सत्तेने काम करतात, तर आत्म्याच्या सत्तेने काम करतात. त्यांना ऊर्जा हवी असताना काम करतात. तर आत्म्याची जी सत्ता आहे, जसं तुम्ही जे गुण वापराल तसं ते काम होईल तुमच्याकडून. कोणता गुण घ्यायचा आणि कोणता नाही घ्यायचा तुमच्या हातामध्ये आहे. तर त्याप्रमाणे याला काही फरक पडत नाही, हे तू कसं समजून घे अर्जुना, की आत्मा हे त्याची सत्ता देतो, आत्मा त्याची शक्ती देतो. गुण कोणत्या गुणात अडकायचे तुमच्या हातामध्ये ठरलेले. गुणातीताला तर काहीच फरक पडत नाही, तो जसा असेल तसं होऊ द्या, मला काही याच्यामध्ये नाही. पण तू हे समजून घे की गुणामध्ये न अडकणे म्हणजे काय, आत्मा फक्त शक्ती देतोय आणि आपण गुणात अडकतोय. गुणातीता अडकत, जसं सूर्य उगवला की त्याच्या सानिध्यामध्ये आपोआप सारी कर्म होतात. तुम्ही काय करायचं, सूर्य उगवला आहे, तुम्ही सकाळी उठून फिरायला जायचं का घरात झोपून राहायचं, तुमच्या हातामध्ये. तुम्ही त्या अंधारात तर काही फिरायला जाणार नाही ग्राउंड वरती किंवा नदीच्या किनारी. पण सूर्य उगवल्यावर तुम्ही जाल की नाही, किंवा काही कर्म. पण सूर्य उगवल्यावर काय कर्म करायचं, लोकांना जाऊन त्रास द्यायचा त्यांच्या घरी आगंतुक जाऊन, चला आम्ही आलो चहा प्यायला, बनवा चहा आता आमच्या करता, का जायचं फिरायला, काय करायचं तुमच्या हातामध्ये आहे ना. सकाळ झाल्यावरती
तर म्हणजे गमतीचा भाग सांगतो, आमचे एक मित्र होते, तर ते नाशिकमध्ये शिफ्ट झाले आणि एका मोठ्या कंपनीमध्ये ते होते सर्व्हिस. तर एक भाड्याचं घर त्यांना मिळालं आणि त्या घरामध्ये ते राहायला लागले. त्या घरात म्हणजे त्या बिल्डिंगच्या आसपास एक काकू पण राहायच्या. तशा त्या काकू चांगल्या होत्या सर्व. आणि एकदा आम्हाला फार वैतागलेलं दिसलं मी याच्या ऑफिसमध्ये. एकदा म्हटलं, काय वैतागतो रे? अहो म्हणे, काय सांगायचं म्हणे सर तुम्हाला. म्हटलं, काय झालं? काय हो, सकाळी 6:30लाच म्हणे त्या काकू येतात, दोन्ही हातांनी असं वाजवतात. आणि मग आम्ही झोपेतून उठून विचारतो काय काकू? मग त्या काहीतरी मागतात, काहीतरी सांगतात. त्याला कळायला नको का म्हणे, आता आम्ही झोपलेलो असो वगैरे. जुन्या काळातली गोष्ट आहे ती. अलीकडच्या काळात कोणी करत असेल असं मला वाटत नाही. तर सांगण्याचा भाग एक आहे की सत्व रजत तमोगुण काय जे असेल ते तुम्ही ठरवा ना काय करायचंय. सूर्य उगवलाय तर त्याच्या त्याच्या शक्तीमध्ये कार्य होतात, परंतु काय करायचं आपल्या हातामध्ये. असं विवेक जो आहे, चांगली बुद्धी ती आपल्याला सांगत असते काय करावं आणि काय करू नये. या गुणांच्या क्रिया त्या गुणातीताच्या आत्मसत्तेने होतात. सूर्य जसा उदासीन राहून लौकिक व्यवहाराला कारण आहे तसे जाणून, म्हणजे तो गुणातीत त्याची आत्मसत्ता जी ना ते सारे कार्य त्या गुणातीताकडून कडून घेत असते. चंद्र उगवण्याने सागरास भरती येते. सोमकांत मनाला पाझर फुटतो आणि चंद्र विकसित कमळे उमलतात. पण चंद्र तर काहीच करत नाही, उगाच असतो. तसं माऊलीने सूर्याचं उदाहरण दिलं, तसं चंद्राचं उदाहरण. चंद्र जसा उगवला रात्री, की चंद्राच्या उगवण्यामध्ये काय येतं की सागराला आपोआप भरती येते त्याच्या आकर्षणाने. चंद्र काही करत नाही, सागराला भरती येते. ते चंद्रमणी जो असतो त्याला पाझर फुटतो. स्वतः पण हा चंद्रमणी पाहिला नाही, तुम्ही पाहिला असेल तर मला माहिती नाही. आणि चंद्राच्या सानिध्यामध्ये तलावामध्ये कमळ फुलतात. चंद्रविकासी कमळे रात्रीमध्ये फुलत असतात. पण चंद्र काही करतो का? तो काही करत नाही, त्याच्या सत्तेने ते घडतं. तसं आत्म्याच्या सत्तेने गुणातीताच्या शरीरामध्ये कार्य होत असतं. वारा वाहतो किंवा स्तब्ध राहतो, पण आकाश स्थिर असते. त्याप्रमाणे गुणांच्या हालचाली तो विचलित होत नाही. वारा आला की आपल्याला वाटतं रे काय चालू आहे आकाशामध्ये, किंवा स्तब्ध राहिला तरी आकाशाला काही फरक पडत. आकाश त्याच्या त्याच्या ठिकाणी बसलेलं आहे. तसं हा गुणातीत आपल्या आपल्या ठिकाणी आहे. आत्मसत्ता ती काम करते, कोणता गुण घ्यायचा आणि कोणता, हा विचलित होत नाही. अरे अर्जुना, त्या गुणातीताला या चिन्हांनी ओळखा. तर त्याचे वर्तन कसं असते ते ऐक. अशी ज्याच्यामध्ये चिन्ह दिसतात की जो स्तब्ध आहे, सगळ्या याच्यामध्ये शांत आहे, कधी विचलित होत, तो समजायचा की तो गुणातीत आहे. हे तू लक्षामध्ये घे. असं ते अर्जुनाला सांगतात. आणि इथे हा जो श्लोक आहे हा पूर्ण होतो. मग ते माऊली किंवा श्रीकृष्ण म्हणतात की त्याचं वर्तन कसं असतं तुला मी पुढच्या श्लोकामध्ये सांगतो. तो कसा वागतो, कसा बोलतो, हे पण मी तुला सांगतो. तर इथे आपण शब्दांना विराम देऊया आणि काही प्रश्नोत्तर असेल तर आपण ती घेऊया. कारण की सोन्याजींच्या चेहऱ्यावरचा भाव पाहिला मी आणि त्यांना बोलायचंय माझ्या लक्षामध्ये आलंय. तर मी तुमच्या हृदयातल्या श्रीकृष्णाला वंदन